आता बघूयात वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। भंडारा जिल्ह्यातला मामा तलाव तुडुंब लघु आणि मध्यम प्रकल्पात 62% जलसाठा। परळी तालुक्यात 61% पाऊस, शहराला पाणीपुरवठा करणारे नागापूर धरण 85% भरलं। परळीत दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। पाटण विधानसभा मतदारसंघातील 14 गावांमधले ग्रामपंचायत सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश। शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी हे शिंदे गटात। तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची लूट करणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर कारवाई होणार। तुळजापूर पोलिसांकडून विशेष मोहीम हाती, पत्राद्वारे कारवाईच्या सूचना। सावंतवाडीच्या रोणापाल जंगलात परप्रांतीय महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ। महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। गोंदियातील नवेगाव बांध परिसरात हत्तींची दहशत, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण, शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना। भंडाऱ्यात सुसज्ज गोदाम उभारणीसाठी 50% किंवा 12.5 लाखांचं अनुदान मिळणार। भंडारा जिल्हा कृषी विभागाकडून अर्ज करण्याचं आवाहन। जळगावच्या 40 गावात अत्याधुनिकदृष्ट्या सुसज्ज अशा भव्य दिव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं आज लोकार्पण। मान्यवरांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी लोकार्पण होणार। नाशकातल्या 84 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी लेखा परीक्षणासाठी दप्तर उपलब्ध नसल्यानं दंडात्मक कारवाई केली। 84 ग्रामसेवकांना 25,000 रुपयांचा दंड।